सुरुवातीला पावसासंदर्भात या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात अतिवृष्टी झाली आहे। मागील 24 तासांपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। मागील 24 तासात लोणावळा शहरात एकूण 220 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय, तर जोरदार पावसामुळे शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। शहरातील बरेच रस्ते त्यामुळे पाण्याखाली गेले असून लोणावळ्यातून जाणारा एक्सप्रेस हायवे तसंच नॅशनल हायवे ही पावसामुळे मंदावलाय। आजूबाजूच्या ग्रामीण परिसरालाही या पावसाचा फटका बसला असून कामशेत इथल्या आतील ग्रामीण पट्ट्याला जोडणारा इंद्रायणी नदीचा जो पूल आहे तोही आता पाण्याखाली गेलाय। तर मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून सातत्याने पडत असलेल्या या पावसामुळे शहरातील तसंच परिसरातील धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। तर लोणावळा शहरातील भुशी डॅम पूर्ण भरला असून भुशी धरणातून ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचा वेग आता वाढल्यानं आजूबाजूला जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यानं धरणाच्या परिसरात पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आलाय। आणि या संदर्भात विशाल पडाळे अधिक माहिती देतात आपल्याला। विशाल, आपण बघतोय की लोणावळा शहरात जोरदार मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात आली आहे का? लोणावळा शहरात मागील 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। अतिवृष्टी म्हटलं तरी हरकत नाही। मागील 24 तासाच्या ठिकाणी 220 मिलीमीटर, तर केवळ मागील 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अनेक ठिकाणी शहरातनं पाणी भरलेलं आहे। अनेक पूल या ठिकाणी जे आहेत रस्त्यावरचे अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहे। रस्त्यांनाही या ठिकाणी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। रस्त्यावरनं पाणी दुथडी भरून रस्त्यांवरनं वाहत आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी पर्यटकांची पंढरी समजली जाते ते भुशी धरण पर्यटनासाठी बंद केलेलं आहे। या धरणावरनं वाहणाऱ्या पाण्याचा जो फ्लो आहे तो अत्यंत वेगात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडनं जागोजागी स्पीकरवरनं माईकवरून पर्यटकांना सूचना देण्यात येत आहे की आपण अशा कुठल्याही ठिकाणी जाऊ नये जिथे आपल्या जीविताला धोका होऊ शकतो। अशा प्रकारे पोलिसांना त्याचप्रमाणे स्थानिक जी यंत्रणा आहे त्यांच्याकडनं कारवाई सुरू आहे। स्वाती, नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।